Okay, is screen visible to you? Yes, sir. Okay, so fine. We are seeing the last lecture that this problem, that is problem number 9. I think we have covered it with this problem, but because of lack of time we have cut short, and I have solved this problem very quickly. So I am just explain this problem once again that you have already written in your notebook. So what was the problem is that they calculate the number of grain required to make 8 fluid ounce of 4% solution and label with the direction for preparing a quart of 1 in 2000 solution. तर त्यांना काय म्हणायचं आहे ह्या प्रॉब्लेममध्ये की पहिल्यांदा तुम्ही असं सोल्युशन बनवा 8 fluid ounce of solution of 4% strength. ओके, अँड कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ग्रेन्स रिक्वायर्ड फॉर दॅट. म्हणजे आपल्याला 8 fluid ounce ऑफ सोल्युशन 4% सोल्युशन जर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी ग्रेन किती लागणार आहेत ते कॅल्क्युलेट करायचं. हा पहिला पार्ट झाला ह्या प्रॉब्लेममधला. आणि दुसरा काय पार्ट सांगितला आहे त्यांनी, लेबल विथ द डिरेक्शन फॉर द प्रिपेरिंग अ क्वार्ट ऑफ 1 in 2000. आता त्यातून जे आपण 4% सोल्युशन पहिलं जे बनवलं आहे, ओके, त्यातून आपल्याला 1 in 2000 सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. किती बनवायचं आहे, अ क्वार्ट ऑफ, ओके, सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. तर ते सोल्युशन 4% सोल्युशनमधून बनवण्यासाठी आपल्याला किती डायल्युशन करायला लागेल ते आपल्याला लेबल करायचं आहे. प्रॉब्लेम सिम्पल आहे. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा काय केलं, 8 fluid ounce ऑफ 4% सोल्युशन जर बनवायचं असेल तर मला ग्रेन किती लागणार आहे ते मी कॅल्क्युलेट केलं. व्हेरी सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. 4.375 ग्रेन इन 1 fluid ounce टू मेक 1% ऑफ सोल्युशन. त्याच्यानंतर मी काय करून घेतलं, पहिल्यांदा 4%साठी मी कॅल्क्युलेट केलं. I have get 17.5 grain is required to prepare 1 fluid ounce of 4% solution. नंतर मी काय केलं, 8 fluid ounce साठी कॅल्क्युलेट केलं. What I have achieved that 140 grain is required to prepare 8 fluid ounce of 4% solution. So आता आपण 4% सोल्युशन बनवलंय, किती आहे ते 8 fluid ounce. ओके, आणि त्याच्यासाठी 140 ग्रेन लागणार आहेत. हे आपण पहिला पार्ट कॅल्क्युलेट केलाय. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 in 2000 सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. त्याचं जे डायल्युशन आहे ते मी कुठून करणार आहे, हे पहिल्या सोल्युशन जे प्रिपेअर केलं आहे 8 fluid ounce ऑफ 4% सोल्युशन, त्याच्यातूनच मी त्याचं डायल्युशन करणार आहे. बरोबर आहे. तर ते प्रिपेअर किती करायचं आहे मला, अ क्वार्ट मीन्स 40 fluid ounce. सो आय हॅव टू प्रिपेअर दिस 40 fluid ounce ऑफ सोल्युशन ऑफ 1 in 2000. ओके, सो व्हॉट इज दॅट. सो व्हॉल्यूम किती लागणार आहे मला, अ क्वार्ट, आणि कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 1 in 2000. आता जर डिग्री ऑफ डायल्युशन जर बघितलं तर काय आहे त्याचा फॉर्म्युला, स्ट्रेंथ ऑफ कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन अँड डिवायडेड बाय स्ट्रेंथ ऑफ डायल्यूट सोल्युशन असं आहे. बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन काय आहे, 4%. डायल्यूट सोल्युशन काय आहे, 1 in 2000. 1 in 2000 हाऊ कॅन आय राईट, 100 in 2000. दॅट गिव्स मी 0.0% ऑफ स्ट्रेंथ. ओके, सो what is my degree of dilution, that is 4 divided by 0.05, that gives a 80 times. Okay, so this gives me a degree of dilution. Now what I required, that is how much quantity that I have to take. म्हणजे मी जे 4% जे सुरुवातीला सोल्युशन बनवलंय स्ट्रॉंग सोल्युशन, त्यातले मी किती क्वांटिटी घ्यायला पाहिजे, त्याच्यामुळे मला 1 in 2000 सोल्युशन भेटेल. किती, अ क्वार्ट मीन्स 40 fluid ounce. जर मला 40 fluid ounce सोल्युशन बनवायचं आहे आणि त्याची स्ट्रेंथ आहे 1 in 2000 सोल्युशन, तर मी जे पहिलं सोल्युशन 4% बनवलं आहे त्यातून मला किती अमाऊंट घ्यायला लागेल और किती व्हॉल्यूम घ्यायला लागेल हे इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपण ग्रेन कॅल्क्युलेट नाही करत आहे, पहिले आपण ग्रेन कॅल्क्युलेट करून घेतलं. आता आपण एक्झॅक्ट किती ml किंवा किती फ्लुइड ounce सोल्युशन तिथून घेणार आहोत पॅरेंट सोल्युशनकडून किंवा कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडून, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर दॅट पर्पज हाऊ कॅन वी कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन, इट बिकम्स द अमाऊंट of solution divided by degree of solution. What is the amount of solution to be prepared, a quart. A quart means 40 fluid ounce. So 40 divided by degree of solution, the degree of solution what we have we have calculated 80, so it becomes a 1/2. It's given in fluid ounce because we have put this value in fluid ounce, 40 fluid ounce divided by 80, so that becomes 1/2
fluid ounce. Okay, so this is the unit because of we have taken as a 40 fluid ounce. So this is the 1/2 fluid ounce. So everyone knows that 1/2 fluid ounce is equal to how much? 1 tablespoonful. So I can label this as, so 1 tablespoonful is diluted to a quart to make 1/2000 solution. म्हणजेच मी काय करणार, जे 4% सोल्युशन होतं पहिलं पॅरेंट सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, त्यातलं 1 टेबलस्पून फुल आहे ते मी घेणार आणि त्याला 40 फ्लुइड आउन्स मी बनवणार. आणि जेव्हा मी हे 40 फ्लुइड आउन्स मी बनवणार तेव्हा काय माझं प्रिपरेशनचं स्ट्रेंथ काय असणार आहे? 1/2000 सोल्युशन. ओके, आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम. ओके, सो वी विल मूव टुवर्ड्स अवर नेक्स्ट. एक्सट्रीमली सॉरी. So we will move towards a further problem, that is problem number 10. Take it down fast. Calculate the quantity of sodium chloride required to prepare 400 ml of 0.9% solution. Take this problem very quickly. Calculate the quantity of sodium chloride required to prepare 400 ml of 0.9% सोल्युशन. आता जर तुम्ही मगाचे जे प्रॉब्लेम बघितले, सो द गिव्हन डाटा विच इज इन विथ सिस्टीम imperial system. Okay, at that time they have asked to prepare a quart of solution, or they have given the data in the grain. Okay, and we have to produce the volume in 1/2000, strength in 1/2000, 1/4000. Okay, in that fashion they have provided data in imperial system. If you see this problem, this is in a metric system, right? So we have to calculate accordingly. आता ही सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याला प्रिपेअर किती करायचं आहे? 400 ml. स्ट्रेंथ किती आहे? 0.9% स्ट्रेंथ आपल्याला प्रिपेअर करायची आहे. ओके, सो प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. जिथे मगाशी आपण सेंटेन्स यूज करत होतो ह्याच्यासाठी इन इम्पेरियल सिस्टम काइंड ऑफ प्रॉब्लेम, वी आर गोइंग टू यूज 4.375 ग्रेन टू प्रिपेअर 1 फ्लुइड आउन्स इन 1% सोल्युशन. ओके, हे आपण इम्पेरियल सिस्टीमसाठी यूज करत होतो. आता काय आहे, मेट्रिक सिस्टीम आहे, सगळ्यांना माहिती आहे. जर 1% जर मी म्हणत असतोय, 100 ml जर माझं सोल्युशन आहे आणि त्या 100 ml मध्ये 1% माझा सॉलिड आहे, म्हणजे एक्झॅक्टली किती ग्रॅम आहे सॉलिड? कोण सांगू शकतो? 1% in 100 ml. So how much gram it is in that solution? Please tell. 1 gram. 1 gram. बरोबर आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो? 1 gram is required to produce 100 ml to make 1% solution. बरोबर आहे. जसं आपण मगाशी म्हणत होतो, 4.375 grain is required to prepare 1 fluid ounce to make 1% solution. बरोबर आहे. सेम सेंटेन्स जर मी मेट्रिकमध्ये यूज केलं, 1 gram to produce 100 ml to make 1% of solution. Okay, in a similar manner you have to calculate this, how much percentage of strength is required? 0.9% of solution is required. Okay, so if you multiply this by 0.9, how much you get? 1 gram multiplied by 0.9, that is equal to 0.9 gram. Okay, so 0.9 gram to produce 100 ml to make 0.9% of solution. Now I have to calculate 400. So 400 ml साठी मला किती ग्रॅम लागणार आहे ते कॅल्क्युलेट करायचं झालं तर मी काय करणार आहे, जसं आपण मगाशी कॅल्क्युलेट केलं होतं, 0.9 multiplied by 400 divided by 100. So it becomes a 3.6 gram. Okay, so if you see this, we required 3.6 gram. हे कॅल्क्युलेशन सगळ्यांना समजलंय. आता 100 ml साठी किती लागणार आहे? 0.9 ग्रॅम लागणार आहे. सो आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला लागणार आहे? 400 ml साठी किती लागणार आहे.
आता हे कॅल्क्युलेशन सगळ्यांना समजलं का? 0.9 डिवायडेड बाय मल्टिप्लाय बाय 400 डिवायडेड बाय 100 हे कसं केलं? एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे. जस्ट वेट, आय विल शो दॅट इज ऑल्सो. आता 0.9 क्रॉस मल्टिप्लिकेशनचा सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. 0.9 ते कशासाठी झालं? 100 ml साठी झालं, बरोबर आहे. आता काय आहे आपल्याला कॅल्क्युलेट कितीसाठी करायचं आहे? 400 ml साठी करायचं आहे. सो मी इथे टाकतो क्वेश्चन मार्क. आपल्याला किती ग्रॅम लागणार आहे सोल्युशन? एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे. आता इथे काय आहे? 0.9 100 ml साठी लागत होतं, तर आता तुम्हाला ह्याच्यासाठी लागले. आता आपल्याला काय करायचं आहे? 400 ml साठी मला किती ग्रॅम लागणार आहे ते मला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता ते कॅल्क्युलेट कसं करू शकतो मी? डायरेक्टली इझी मी त्याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशनचं करून घेणार आहे. So if I cross multiply this 0.9 multiply by 400 divided by 100, that will gives me how much grams required for to prepare 400 ml. I hope everybody understood this. So if I multiply this, it will becomes a 3.6. So 3.6 grams of sodium chloride is required to prepare 400 ml of 0.9% of solution. Okay, so this is as simple, very simple, because it is in metric system. Because we are very practicize our mathematics and our all calculation till in metric system, so this becomes a very easier problem. But if you go for the imperial system, we need to some kind of convergence. Okay, so problem लिहून घेतलाय सगळ्यांनी हा? Can I move towards our next problem? If you understand and you have written this problem, I will move towards our next problem. Yes, Isha, can I move towards next problem? Yes. Please explain first part of the calculation. Okay. Simple आहे. 1 ग्रॅम टू प्रोड्यूस 100 ml. आता बघा मी काय म्हणतोय? 1% सोल्युशन म्हणतोय, बरोबर आहे. आता जर माझ्याकडे 100 ml सोल्युशन आहे आणि त्याला मी 1% म्हणतोय सोल्युशन, की हे 100 ml सोल्युशनची स्ट्रेंथ किती आहे? 1%. आता समजा त्या 100 ml मध्ये 1% काय असणार आहे? सॉलिड असणार आहे, बरोबर आहे. 1% सॉलिड असणार आहे म्हणजे एक्झॅक्ट किती ग्रॅम सॉलिड असणार आहे? तर 1 ग्रॅम सॉलिड असणार आहे. आता समजा मी 10% सोल्युशन म्हटलं, कशामध्ये? 100 ml मध्ये. 100 ml मध्ये 10% सॉलिड आहे जर मी म्हटलं, तर त्याच्यामध्ये किती ग्रॅम सॉलिड असणार आहे? 10 ग्रॅम सॉलिड असणार आहे. इन अ सिमिलर मॅनर इफ यू कॅल्क्युलेट दिस, तर याच्यामध्ये तुम्ही काय केलं की 1 ग्रॅम टू प्रोड्यूस 100 ml टू मेक 1%, हे सेंटेन्स मी प्रिपेअर करून घेतलं. आता मला काय करायचं आहे? 0.9% साठी केलं आहे, किंवा समजा मी इथे 10% म्हटलं, तर मी काय करतोय? 1 ग्रॅमला डायरेक्टली त्या 10%नी मल्टिप्लाय करतोय, म्हणजे किती झाले? 10 ग्रॅम. सो 10 ग्रॅम टू प्रोड्यूस 100 ml टू मेक 10% ऑफ सोल्युशन. सो सिमिलर काइंडमध्ये मी काय करतोय? 0.9 साठी कॅल्क्युलेट करतोय. डायरेक्ट 0.9ने मी त्याला मल्टिप्लाय करणार, कारण मला सोल्युशन डिझायर्ड सोल्युशन कितीचं बनवायचं आहे? 0.9%चं. सो दिस विल बिकम्स अ 0.9 ग्रॅम. ओके, सो 0.9 ग्रॅम आता कॅल्क्युलेट केलं, त्याच्यामध्ये काय भेटतं आपल्याला? 100 ml साठी किती पर्सेंट आहे? ते 0.9% आहे. आता त्याच्याने मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? 400 ml साठी मला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो स्ट्रेट अवे जसं मी इथे तुम्हाला दाखवलं, 0.9 ग्रॅमसाठी जर असेल तर 100 ml आहे,
तर मला कॅल्क्युलेट करायचं आहे 400 ml साठी मी इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेणार यांच्यामध्ये. सो इट बिकम्स 0.9 मल्टिप्लाय बाय 400 डिवायडेड बाय 100 दॅट विल बिकम्स 3.6 ग्रॅम टू प्रिपेअर 400 ml of solution of 0.9%. Okay, so I required 3.6 gram of sodium chloride to prepare 400 of 0.9% of solution. So this is very simple. Can I move further now? Please post in chat box yes or no. Okay, fine. So I will move towards our next problem. Okay, fine. Problem number 11. Please take it down. Prepare 500 ml of 1 in 4000 solution from 1 in 800 solution. Okay. This is somewhat a different problem. Prepare 500 ml of 1 in 4000 solution from 1 in 800 solution. आता ते काय म्हणतात सोल्युशन प्रिपेअर करा. विच सोल्युशन यू हॅव टू प्रिपेअर 500 ml solution you have to prepare of strength 1 in 4000 and this solution you have to prepare from 1 in 800 solution. आता तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. आता ह्याच्यामध्ये 1 in 4000 सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड आहे की 1 in 800 सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड आहे. दॅट युअर 1 in 800 सोल्युशन हे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे आणि डायल्यूट सोल्युशन कुठलं आहे 1 in 4000. सो तुमच्याकडे सोल्युशन कुठलं आहे 1 in 800 सोल्युशन आहे, बरोबर आहे. आता त्या सोल्युशनमधनं तुम्हाला 500 ml सोल्युशन बनवायचं आहे. कोणाचं 1 in 4000 सोल्युशन. ओके, आता इथे मला ड्रॉ करायला जमत नाही आहे. I will try to draw something which will helpful to you. Okay. आता इथे तुम्ही हे बघून घ्या. हे पहिला एक ग्लास, हा पहिला एक ग्लास आहे. आणि हा दुसरा ग्लास आहे. ओके, सो जो पहिला ग्लास आहे जो मी आता इथे वरती केलाय तो काय आहे 1 in 800 सोल्युशन आहे. ओके, हे माझं पहिलं सोल्युशन आहे 1 in 800. आता 1 in 800 मी जर त्या पर्सेंटेज वाईज जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर काय येणार आहे 1 in 800 इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 800 दॅट बिकम्स 0.125%. बरोबर आहे. मग हा माझा जो पहिला ग्लास आहे त्याच्यामध्ये जे सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे 0.125% आहे. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलं आहे की दुसरं सोल्युशन प्रिपेअर करा, त्याची स्ट्रेंथ असेल 1 in 4000. 1 in 4000 मीन्स व्हॉट 100 डिवायडेड बाय 4000 दॅट बिकम्स 0.025%. म्हणजे जे सेकंड ग्लास आहे त्याची स्ट्रेंथ काय आहे 0.025% आणि ते मला किती बनवायचं आहे 500 ml बनवायचं आहे. ठीक आहे. तर मी सोल्युशन कसं बनवणार की हा जो माझा पहिलं जे सोल्युशन आहे 0.125% स्ट्रॉंग सोल्युशन त्यातले मी काहीतरी थोडीशी अमाऊंट घेणार आणि मी टाकणार कशामध्ये सेकंड ग्लासमध्ये. आणि सेकंड ग्लासमध्ये मी ते किती बनवणार त्याच्यामध्ये अजून 500 ml पर्यंत मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार. बरोबर आहे. म्हटल्यावरती माझं सोल्युशन किती ml झालं 500 ml झालं. ओके, आणि त्याच्यामध्ये मी काय ॲड केलं आहे सम अमाऊंट फ्रॉम अ स्ट्रॉंगर सोल्युशन. सो व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू कॅल्क्युलेट व्हॉट काइंड ऑफ अमाऊंट आय हॅव टू टेक फ्रॉम फर्स्ट ग्लास. सो मला पहिल्या ग्लासमधून किती ml सोल्युशन घ्यायला लागेल की जेणेकरून माझं 500 ml सोल्युशन बनेल आणि त्याची स्ट्रेंथ असेल 1 in 4000 म्हणजेच 0.025%. सगळ्यांना हे बेसिक समजलं आहे असं मी कन्सिडर करतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन स्ट्रेंथ भेटल्या. पहिली स्ट्रॉंगर दॅट इज 0.125% अँड सेकंड दॅट इज 0.25%. आता ह्याच्यावरनं डिग्री ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेशन करून घ्या. डिग्री ऑफ सोल्युशन प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे. स्ट्रेंथ ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन डिवायडेड बाय स्ट्रेंथ ऑफ डायल्यूट सोल्युशन. सो इट बिकम्स 0.125 डिवायडेड बाय 0.225% दॅट बिकम्स 5 टाइम्स. सो ही दोन स्ट्रेंथ बघितली तर त्यांच्या डिग्री ऑफ डायल्युशन काय असणार आहे 5 टाइम्स. आता जो मगाचा फॉर्म्युला होता आपला सुरुवातीचा, आपल्याला व्हॉल्यूम किती बनवायचं आहे, डिझायर व्हॉल्यूम किती बनवायचं आहे 500 ml. ओके, सो आपल्याला पॅरेंट सोल्युशनमधनं जर एखादं व्हॉल्यूम एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करायचं असेल तर माझा फॉर्म्युला काय आहे द
volume which is want to prepare divided by degree of dilution. So it becomes a degree of dilution किती आहे 5. So 500 divided by 5 it becomes 100 ml. So therefore to dilute the solution is obtained by diluting 100 ml of 1 in 800 to 500. So मला काय करायला लागेल, ह्यातलं जे पॅरेंट सोल्युशन आहे, स्ट्रॉंगर सोल्युशन आहे, ह्यातले 100 ml आहेत ते मी इथे सेकंड ग्लासमध्ये टाकणार. ओके, त्याच्यानंतर अजून 400 ml मी त्याच्यात वॉटर ॲड करणार. ओके, म्हणजे माझा टोटल व्हॉल्यूम किती झाला, 500 ml झाला, 500 ml झाला, आणि त्याची जी स्ट्रेंथ आहे ती किती आहे 1 in 4000. So it becomes a 1 in 4000. So I require 100 ml of solution from 1 in 800 solution to dilute up to 500 ml to prepare 1 in 4000 solution. So this is a simple formula. Okay. So पहिल्यांदा मी काय केलं, दोघांची स्ट्रेंथ काढून घेतली, त्याच्यावरनं डिग्री ऑफ डायल्युशन काढून घेतलं, आणि त्याच्यानंतर डायरेक्टली काय केलं मी टोटल व्हॉल्यूम फायनल रिक्वायर्ड किती आहे तो कॅल्क्युलेट करून घेतला. सो टेक इट डाऊन व्हेरी फास्ट. लिहून घ्या पटापट. लिहून झालं की मला सांगा. लिहून घ्या पटापट. Very simple problem is here, because you have to first calculate the strength and then you have to calculate the degree of dilution, and after degree of dilution you have to calculate actual volume of you have to require to prepare desired volume of solution. So this will becomes a gives you exact answer of this problem. झालंय का? प्रॉब्लेम लिहून झालाय का? ओके. सो नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे सिमिलर. आता जो आपण प्रॉब्लेम नंबर 11 बघितला, सेम मॅनरमध्ये तुम्हाला आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. सो टेक डाऊन द प्रॉब्लेम नंबर 12. प्रिपेअर, जरासं मिनिमाइज करतो मी, सॉरी मॅक्सिमाइज करतो. प्रिपेअर 400 ml of 5% solution and label with direction for preparing 2 liter quantity of 1 in 2000 solution. So prepare 400 ml of 4% solution and label with a direction for preparing 2 liter of quantity of 1 in 2000 solution. ओके. सो पहिल्यांदा काय करून घेणार तुम्ही, डिग्री ऑफ डायल्युशन काढून घ्या. पहिली पर्सेंटेज आहे तुम्हाला दिले, स्ट्रॉंगर पर्सेंटेजची स्ट्रेंथ दिली आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 in 2000 आहे, त्याला कन्वर्ट करून घ्या पर्सेंटेजला, आणि त्याच्यावरनं डिग्री ऑफ डायल्युशन काढून घ्या. डिग्री ऑफ डायल्युशन काढल्यानंतर तुम्हाला एक दुसरा प्रॉब्लेम येऊ शकतो की व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. व्हॉल्यूम त्यांनी दुसऱ्या जो आपल्याला डायल्यूट सोल्युशन बनवायचा आहे तो त्यांनी किती दिला आहे, 2 लिटर प्रोव्हाइड केला आहे. ओके. पहिल्यांदा त्या 2 लिटरचं कन्वर्जन ml मध्ये करून घ्या, आणि ml मध्ये कन्वर्ट केल्यानंतर टोटल व्हॉल्यूम आपल्याला किती लागणार आहे, एक्झॅक्ट व्हॉल्यूम डायल्यूट करण्यासाठी तो कॅल्क्युलेट करा. सो डू इट फास्ट. झालं की सांगा मला. डिग्री ऑफ डायल्युशन पहिलं काढणार, त्याच्यानंतर व्हॉल्यूम काढणार,
टोटल व्हॉल्यूम काढताना लक्षात घ्या की तुम्हाला लिटरमध्ये क्वांटिटी दिली आहे ती तुम्हाला ml मध्ये कन्वर्ट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर मिळून जाईल. Yes, anyone have solved this problem? Gauri Thatte, 20 ml. Okay, very nice. 20 ml is the right answer. सगळ्यांना 20 ml हे आन्सर भेटले का? So what is the degree of dilution in this? Can anyone tell 100. me what is the degree? Yes? 100 times. Okay, so 100 times will be your degree of dilution. Exactly. So if you go further, your volume to be prepared is 2 liter. So in this case we have converted 2 liter in 2000 ml. Okay, so after conversion this 2000 ml, we will go directly 2000 divided by 100 because we have to achieve 2000 ml and we will dilute by degree of dilution, that is at 100. So 2000 divided by 100, it will give 20 ml. So your final answer in the word will be, so 20 ml of solution from the 400 of 5% solution is required to dilute to 2 liter for 1 in 2000 solution. Okay, so आता ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही की 20 ml त्यातनं सोल्युशन घेणार कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मधनं आणि ते तुम्ही काय करणार 2000 साठी डायल्यूट करणार. ओके, आता सगळ्यांना एक कॉमन सेन्स म्हणून मी क्वेश्चन विचारतो. आता तुम्हाला समजलंय की आपल्याला स्ट्रॉंगर सोल्युशन मधनं डायल्यूट सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये मी काय करणार आहे, किती ml टोटल स्ट्रॉंगर सोल्युशन आहे माझं 20 ml मधनं 20 ml मी त्यातनं घेणार. ओके, आणि ते काय करणार 2000 साठी डायल्यूट करणार. आता मला सांगा की मी 20 ह्याच्यामध्ये मी समजा जे डायल्यूट करायचं आहे ते मी वॉटर कन्सिडर करतो. सो कॉन्सन्ट्रेटेड मी 20 ml घेतलं, दुसऱ्या बिकरमध्ये मी ॲड केलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे 2000 ml वॉटर ॲड करणार आहे का नाही, मी त्याला 2000 व्हॉल्यूमपर्यंत मेकअप करणार आहे. बरोबर आहे. सो ह्याच्यामध्ये मला एक्झॅक्ट किती लागणार आहे, ऑलमोस्ट अबाउट 1.98 लिटर. ओके, म्हणजेच मला किती लागणार आहे ऑलमोस्ट 1980. ओके, सो 1980 ml हे एवढं मला वॉटर ॲड करायला लागणार आहे, कारण 20 ml ऑलरेडी कॉन्सन्ट्रेटेड आहे. मला 2000 ml व्हॉल्यूम बनवायचं आहे, त्याच्यामध्ये 2000 ml वॉटर ॲड नाही करायचं आहे. जर तुम्ही डायरेक्टली 2000 ml वॉटर ॲड केलं तर तुमची परत कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार, मग ते कॉन्सन्ट्रेशन तुमचं 1 in 2000 होणार नाही. ओके, सो आपल्याला फक्त व्हॉल्यूम मेकअप करायचं आहे 2000 ml पर्यंत बाय कन्सिडरिंग द 20 ml ऑफ युअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. आय होप यू अंडरस्टँड माय पॉईंट, बिकॉज 2000 ml वॉटर ॲड करणं वेगळं आणि 2000 ml व्हॉल्यूम मेकअप करणं वेगळं, हे दोन वेगळे कन्सेप्ट पडतात. ठीक आहे. So this is your problem number 12. Now take another problem in a similar manner, very fast. हा प्रॉब्लेम पटकन सॉल्व करायचा आहे तुम्हाला. How much of 5% will be required to prepare 600 ml of 1 in 800 solution? Very quick you have to solve this problem. थोडंसं वर्डिंग चेंज केलं ह्याच्यामध्ये. ओके, ह्याच्यामध्ये जो स्ट्रॉंगर सोल्युशन आहे त्याचं व्हॉल्यूम पण त्यांनी प्रोव्हाइड केला नाही, पण जरी नसेल प्रोव्हाइड केला तरी आपल्याला काही फरक पडत नाही, आपण ह्याचा आन्सर काढू शकतो. हाऊ मच ऑफ 5% विल बी रिक्वायर्ड टू प्रिपेअर 600 ml ऑफ 1 in 800 सोल्युशन. सो आपल्याकडे 5% एक सोल्युशन आहे. ओके, त्याच्यातून आपल्याला 1 in 800 सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे आणि त्याचा व्हॉल्यूम आपल्याला 600 ml मेकअप करायचा आहे. ओके, सो कॅल्क्युलेट इट फास्ट. फर्स्ट कॅल्क्युलेट फॉर द डिग्री ऑफ डायल्यूशन अँड go for the directly the desired volume of solution of 1 in 800. Do it fast.
15 ml. Any other? Please post in chat box. Post your answer. Okay. Shukrata 15 ml. Okay, Shukrata, I found that you have also given answer. Gauri is also given answer. So can you, Shukrata, convert this 15 ml to imperial system? It is a perfect answer. Very good. So can you convert this metric system 15 ml to your imperial system in the manner how much tablespoonful? One tablespoon. Yes, very nice. 1 tablespoonful. Okay, so you can give answer by converted format. So if you see, the degree of dilution will become 40 times. Okay, because 5% of the concentrated and your desired concentration is 0.125 because it is 1 in 800, right? So it becomes 40. And if you go for the quantity of volume required from the concentrated, that will be 600 divided by 40, it becomes 15 ml. So if you convert this metric system to imperial system, 15 ml is equal to 1 tablespoonful. So I can say this is as 1 tablespoonful of 5% solution to be diluted to 600 ml to produce 1 in 800 solution. Okay, so 5% सोल्युशन मधलं मी 1 टेबलस्पूनफुल घेणार आणि त्याला मी 600 ml साठी डायल्यूट करणार, जेणेकरून माझं सोल्युशन किती बनणार आहे 1 in 800 सोल्युशन. ओके, सो टेक डाउन अनदर प्रॉब्लेम बिकॉज दिस इज व्हेरी क्वाइट डिफरंट. हे जे वरती मी रब केलंय ते घेऊ नका. कॅल्क्युलेट द अमाउंट ऑफ स्ट्रॉंग सोल्युशन. Calculate the amount of strong cetrimide solution BP. What is BP? That is British Pharmacopoeia. Okay, so calculate the amount of strong cetrimide solution BP required to prepare 400 ml of cetrimide solution. BP of strong cetrimide solution BP contains 40% weight by volume solution and cetrimide solution BP is 1% weight by volume of solution. आता ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. प्रॉब्लेम आधी लिहून घ्या, मी तुम्हाला डिस्कस करतो. कॅल्क्युलेट द amount of strong cetrimide solution BP required to prepare 400 ml of cetrimide solution BP. Okay, the strong solution the given data is strong cetrimide solution BP contains 40% volume of solution and cetrimide solution BP contains 1% volume of solution. हा प्रॉब्लेम लिहून घेतला. आता मी तुम्हाला सांगतो की ब्रिटिश फार्माकोपिया सगळ्यांना माहिती आहे. तर ब्रिटिश फार्माकोपियामध्ये 2 फॉर्म्युलेशन आहेत. पहिलं फॉर्म्युलेशन आहे स्ट्रॉंग सेट्रिमाइड सोल्युशन आणि दुसरं फॉर्म्युलेशन आहे दॅट इज द सेट्रिमाइड सोल्युशन. पहिलं स्ट्रॉंग आहे, दुसरं रेग्युलर सेट्रिमाइड सोल्युशन आहे. आता त्यांनी काय सांगितलं आहे की स्ट्रॉंग सेट्रिमाइड सोल्युशन जे आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे 40% आहे आणि जे सेट्रिमाइड सोल्युशन आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे 1% आहे. आता त्यांनी प्रॉब्लेम आपल्याला असा सांगितला आहे की स्ट्रॉंग सेट्रिमाइड सोल्युशनमधनं आपल्याला रेग्युलर सेट्रिमाइड सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. किती ml प्रिपेअर करायचं आहे 400 ml प्रिपेअर करायचं आहे. ओके, तर आपल्याला स्ट्रॉंग सेट्रिमाइड सोल्युशनमधनं असं किती अमाऊंट ऑफ सोल्युशन लागणार आहे की ज्याला मी 400 ml साठी डायल्यूट करेन आणि त्याची मला डिझायर्ड स्ट्रेंथ मिळेल. आता डिझायर्ड स्ट्रेंथ त्यांनी किती सांगितलंय सेट्रिमाइड सोल्युशनची 1%. सो इफ यू सी दिस यू हॅव stronger strength of solution, you have dilute strength of solution, you have desired volume to be prepared. So in a similar manner
calculate the degree of solution and go for the total volume to be required to be dilute. ओके, आता प्रॉब्लेम मला वाटतं सगळ्यांना समजला असेल. आता मगच्या पद्धतीने और सिमिलर मॅनरमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या आणि मला सांगा टोटल डिग्री ऑफ सोल्युशन किती आहे आणि तुम्हाला टोटल व्हॉल्यूम किती लागणार आहे डायल्युशन करायला. चॅटबॉक्स मध्ये आन्सर टाका तुमचे. प्रोव्हाइड युअर आन्सर इन युनिट ॲज वेल. ओके, सो जेव्हा तुम्ही आत्ता प्रॅक्टिस करताय, मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी सफिशियंट टाईम पण देतोय, तर प्रॅक्टिस करताना तुम्ही अशा पद्धतीने करा की तुम्ही आन्सर जे लिहिताय ते प्रॉपर वर्डिंगमध्ये लिहा. फॉर्म्युला लिहा. पहिला फॉर्म्युला लिहिल्यानंतर टोटल अमाऊंट त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करा. आन्सर द्या, आन्सरला युनिट द्या. ओके, सो जेणेकरून जेव्हा तुम्ही पुन्हा प्रॉब्लेम जेव्हा बघाल, वाचाल, त्यावेळेस तुम्हाला इझिली समजून जाईल. ओके, सो इफ यू सी these problems can come for your GPAT exam. GPAT exam सगळ्यांना माहिती असेल, कारण आपण पहिल्या चॅप्टरमध्ये आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन इन फार्मसी हा जो पार्ट बघितला त्याच्यामध्ये आपण हा GPAT हा थोडासा कन्सेप्ट डिस्कस केला आहे. बरोबर आहे. तर GPAT सगळ्यांना माहिती आहे. तर GPATमध्ये असे प्रॉब्लेम्स विचारले जातात. जर तुम्हाला फर्दर स्टडी करायचं असेल, M.Pharm वगैरे करायचं असेल तर तुम्हाला GPAT एक्झाम लागते. बरोबर आहे. तर त्यावेळीसुद्धा म्हणजे फायनल इयरला सुद्धा जरी गेलात तुम्ही तेव्हा सुद्धा तुम्हाला काय लागणार आहे, हे प्रॉब्लेम्स लागणार. किंवा सगळे आत्तापर्यंत बघितलं तर प्रत्येक ह्याच्यामध्ये ॲलिगेशन मेथड जी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत ती, त्याच्यानंतर आत्ताची जी आहे पर्सेंटेज कॅल्क्युलेशन्स, डायल्युशन्स कशी करायचे, हे प्रॉब्लेम्स तुम्हाला सुटिक्सच्या पार्टमध्ये विचारले. ओके, आय फाउंड देअर आर आन्सर्स इन चॅट बॉक्स. Okay, so up to your final semester you have to keep this your notebook because these problems will not discuss in a further semesters. So for that I am giving a perfect and a sufficient time to you. So I found there is answer 10 ml. Yes, exactly. So 10 ml is your right answer. So this is your degree of dilution, that is a 40 times, and if you go for the volume, that is a 10 ml. So therefore 10 ml of your strong cetrimide solution is required to dilute up to 400 ml with water to make cetrimide solution. म्हणजेच स्ट्रॉंग सेट्रिमाइड सोल्युशन मधलं मला 10 ml सोल्युशन घ्यायला लागणार आहे आणि त्याला 400 ml साठी डायल्यूट करायला लागणार आहे विथ वॉटर टू मेक सेट्रिमाइड सोल्युशन. Okay, BP. I forgot to write BP over here. Okay, so you have to write in word as well. So ज्या पद्धतीमध्ये वर्डिंगमध्ये मी लिहितोय त्या पद्धतीमध्ये तुम्हाला आन्सर लिहायला लागेल, कारण हे वर्डिंगमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट कळून जातं की आपण प्रॉब्लेम कशासाठी हा सॉल्व केलेला आहे, किंवा हे जे 10 ml काढले आपण ते एक्झॅक्टली नक्की डायल्युशन कशातून कशात करायचं आहे त्याच्यात तुम्हाला समजून जाईल. ओके, so such kind of questions are also there in your question paper. Okay, now we will move towards a last problem under the percentage calculation. So take down this problem number 15. So prepare and submit 100 ml of salbutamol syrup containing 1.5 mg of each 5 ml dose from salbutamol syrup available in the market. Take it down. I will explain this problem. Don't solve initially because this problem is somewhat different. Prepare and submit 100 ml of salbutamol syrup containing 1.5 mg of each 5 ml dose from salbutamol syrup available in the market.
सगळ्यांनी लिहून घेतला प्रॉब्लेम. आता काय यांनी काय विचारलं आपल्याला की आपल्याला साल्ब्युटामॉल सिरप बनवायचं आहे. साल्ब्युटामॉल काय आहे? अँटीटसिव्ह आहे. अँटीटसिव्ह म्हणजे आपल्याला खोकला जर लागतो त्याच्यावरती एक यूज करणारा आपल्याला ड्रग आहे. सो जर कफ सिरप नॉर्मल जर बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी साल्ब्युटामॉल असतो. ठीक आहे. तर आपल्याला कफ सिरप बनवायचं आहे. ओके. किती ml बनवायचं आहे? 100 ml सिरप बनवायचं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, असं सिरप बनवायचं आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक जर पेशंटने 5 ml डोस घेतला तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? 1.5 mg साल्ब्युटामॉल असणार आहे. बरोबर आहे. सो दे हॅव प्रोव्हाइडेड डोस ऑफ 5 ml इन विच 5 ml मध्ये 1.5 mg आपला साल्ब्युटामॉल असणार आहे. ओके. आणि असं आपल्याला सिरप किती ml बनवायचं आहे? 100 ml सिरप बनवायचं आहे. ठीक आहे. तर आपल्याला सिरप कुठलं बनवायचं आहे हे सगळ्यांना लक्षात आलं आहे. आणि आपल्याला सिरप कुठून बनवायचं आहे त्यांनी आता काय सांगितलं, हे आपल्याला डायल्यूट सोल्युशन बनवायचं आहे हे त्यांनी सांगितलं आहे. 100 ml डायल्यूट सोल्युशन बनवायचं आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक डोसमध्ये 1.5 mg साल्ब्युटामॉल असेल आणि डोस 5 ml चा असेल. ओके. आता हे सोल्युशन आपल्याला बनवायचं आहे कुठून? साल्ब्युटामॉल सिरप अवेलेबल इन द मार्केट. आता मार्केटमध्ये जे तुम्ही जाता, आता समजा मी एखाद्या मेडिकलमधून गेलो आणि तिथून कफ सिरप घेऊन आलो आणि त्या कफ सिरपमधनं मला जे सोल्युशन बनवायचं आहे. ओके. आता मार्केटमध्ये सिरप जे आहे त्याची स्ट्रेंथ आपल्याला माहिती असली पाहिजे. आता माहिती असली पाहिजे इन द सेन्स त्याच्या लेबलवरती आहे. आता तो डाटा त्यांनी आपल्याला डायरेक्ट प्रॉब्लेममध्ये दिला. इथे गिवन डाटामध्ये त्यांनी ॲक्च्युअलमध्ये द्यायला पाहिजे होता पण त्यांनी तो दिला नाही आहे. तो त्यांनी डायरेक्ट आन्सरमध्ये दिला आहे. ओके. सगळ्यांना प्रॉब्लेम समजला आहे. ह्याच्यामध्ये आता स्ट्रॉंगर सोल्युशन कुठलं आहे तुमचं? मार्केटेड साल्ब्युटामॉल सिरप हे स्ट्रॉंगर सोल्युशन आहे. आणि डायल्यूट सोल्युशन कुठलं आहे? 100 ml साल्ब्युटामॉल सिरप हे आपल्याला डायल्यूट सोल्युशन बनवायचं आहे. आणि त्यांनी आपल्याला अजून एक कंडिशन टाकली आहे, तुम्हाला नुसतं सिरप बनवायचं नाही आहे तर प्रत्येक डोसमध्ये 1.5 mg हा असला पाहिजे. ओके. आता जर तुम्ही मार्केटेड जे सोल्युशन आता मी परचेस करून आणलं आहे तर त्याच्यामध्ये डोस किती आहे? 2 mg इन इच 5 ml. आता मार्केटेडमध्ये काय आहे? 2 mg इन इच 5 ml आणि आपल्याला बनवायचं आहे किती आहे? 1.5 mg इन इच 5 ml आणि त्याचा 100 ml ला व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे. तर आता आपण कसं करणार ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा कन्सिडर करा टोटल व्हॉल्यूम ऑफ सिरप. आपल्याला किती व्हॉल्यूम ऑफ सिरप बनवायचं आहे? 100 ml. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ 1 डोस. आपल्याला एका डोसचा व्हॉल्यूम किती आहे सांगा मला? 5 ml आपल्याला डोसचा व्हॉल्यूम आहे. जर आता मी समजा जर कॅल्क्युलेट केलं तर 5 ml एक डोसची व्हॉल्यूम आहे. तर 100 ml मध्ये किती टोटल डोसेस होणार आहेत? 100 डिवायडेड बाय 5 दॅट मीन्स 20 डोस. सो एका सिरपमध्ये मी 20 डोस देऊ शकतो. मी हे पहिलं कॅल्क्युलेट करून घेतलं. ओके. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला की प्रत्येक डोसमध्ये किती साल्ब्युटामॉल असलं पाहिजे? 1.5 mg. ओके. आता ह्याच्यानुसार जर मी कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येक डोसमध्ये 1.5 mg साल्ब्युटामॉल असला पाहिजे. आणि आपल्याला असे किती डोस होत आहेत आपल्या 100 ml नुसार? 20 डोस होत आहेत. म्हणजे टोटल साल्ब्युटामॉल त्या 100 ml मध्ये किती असणार आहे? 20 मल्टिप्लाय बाय 1.5 इज इक्वल टू 30 mg. बरोबर आहे. सगळ्यांना लक्षात येते. जर मला 100 mg जर सिरप बनवायचं 100 ml सिरप बनवायचं असेल तर मला टोटल साल्ब्युटामॉल किती लागणार आहे? 30 mg. सगळ्यांना समजलंय कॅल्क्युलेशन कसं केलं मी? 30 mg कसे आले? ओके. हे झालं कशासाठी? डायल्यूट सोल्युशनसाठी. आता ते काय म्हणतायत? मार्केटेड प्रिपरेशन. इफ यू सी 2 mg ऑफ साल्ब्युटामॉल प्रेझेंट इन 5 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सिरप. आता तुम्ही म्हणाल की हे 2 mg तुम्ही कुठून आणलं? तर ते मार्केटेड सिरपचा डोस आहे जो त्या डोसवरती लेबलवरती लिहिलेला आहे. हा डाटा तुम्हाला गिव्हनमध्ये दिलेला असू शकतो किंवा दिला जाणारच. ओके. तुम्हाला दरवेळी मार्केटमध्ये प्रिपरेशनची किती डोस आहे कॅल्क्युलेट करायला किंवा जाणून घ्यायची गरज नाही आहे. हा डाटा गिव्हनमधला डाटा आहे. दॅट इज 2 mg ऑफ साल्ब्युटामॉल प्रेझेंट इन 5 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सिरप. ओके. सो 1 mg ऑफ साल्ब्युटामॉल प्रेझेंट इन 5/2 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सिरप. ओके. देन 30 mg ऑफ साल्ब्युटामॉल प्रेझेंट इन. आता इथे मी काय केलंय? 2 mg ऑफ साल्ब्युटामॉल सिरप. पहिलं जर सेंटेन्स जर तुम्ही बघितला हे कसलं आहे? मार्केटेडसाठी आहे. बरोबर आहे. जर मी त्याला कन्वर्ट 1 mg साठी केलं म्हणजे 1 mg माझा किती ml मध्ये असणार आहे? दॅट इज 5/2 मीन्स 2.5 ml. पण मी इथे मेन्शन करताना काय केलं? 5/2 केलं. म्हणजे
2.5 ml मध्ये किंवा 5/2 ml मध्ये माझा किती साल्ब्युटॅमॉल असणार आहे? 1 mg असणार आहे. आता मी काय केलं आहे, जरा थोडंसं कॅल्क्युलेशन सिम्पल व्हावं म्हणून मी डायरेक्टली केलं आहे. आता मी काय केलं आहे, 30 ml साठी मी काय करणार आहे, कॅल्क्युलेट करून घेणार आहे. आता जर मला 30 mlचं जर कम्पेअर करायचं असेल, 30 mgचं जर कम्पेअर करायचं असेल साल्ब्युटॅमॉलसाठी कुठल्या मार्केटेड प्रिपरेशनसाठी, तर टोटल व्हॉल्यूम किती होतोय तो मी कॅल्क्युलेट करणार. दॅट इज 5/2 मल्टिप्लाय बाय 30 इज इक्वल टू हाऊ मच? इफ यू कॅल्क्युलेट दिस, दॅट इज 75. सो इट बिकम्स 75 ml ऑफ युअर कॉन्सन्ट्रेटेड सिरप. ओके, सो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय कळतंय की जो मी कॉन्सन्ट्रेटेड सिरप मार्केटमधनं आणलं आहे, ओके, त्याच्यामधलं जर मी 75 ml जर मी वेगळं काढून घेतलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, 30 ग्रॅम ऑफ 30 mg ऑफ युअर साल्ब्युटॅमॉल. सो जे मार्केटेड प्रिपरेशन आणलं आहे मी त्याच्यातलं मी काय करणार, 75 ml मी दुसऱ्या बिकरमध्ये काढून घेणार. ओके, सो आता मला माहिती आहे की 75 ml मध्ये किती आहे, 30 mg ऑफ युअर साल्ब्युटॅमॉल. आता जर तुम्ही वरचा जर बघितला, आपल्याला किती पाहिजे होतं, 30 mgच आपल्याला पाहिजे होतं आणि ते किती ml मध्ये पाहिजे होतं, 100 ml. सो मी आता काय करणार, डायरेक्टली जे कॉन्सन्ट्रेटेड सिरप आहे मार्केटेडमधलं त्याच्यातलं 75 ml घेणार आणि प्युरिफाईड वॉटर क्वांटिटी सफिशियंट 100 ml. म्हणजे मी काय करणार, 75 ml मध्ये अजून काय करणार, वॉटर ॲड करणार आणि त्याचं व्हॉल्यूम कितीपर्यंत बनवणार, 100 ml. म्हणजे मला एक्झॅक्ट किती प्युरिफाईड वॉटर लागणार आहे, 25 ml प्युरिफाईड वॉटर लागणार आहे. सो जेव्हा मी हे फॉर्म्युला बनवेन त्याच्यामध्ये माझं 75 ml काय असणार आहे, साल्ब्युटॅमॉल कॉन्सन्ट्रेटेड सिरप ऑर मार्केटेड सिरप आणि 25 ml वॉटर, दॅट विल प्रोड्यूस अ टोटल 100 ml. सो आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे, माझं व्हॉल्यूम बनलं आहे. सो आता ह्याच्यामध्ये 20 डोस जर मी आता जर डिवाइड केले तर इच डोसमध्ये मला किती भेटणार आहे, एक्झॅक्टली 1.5 mg. सो तोच प्रॉब्लेम आपल्याला इथे विचारला आहे. टोटली 1.5 mg आपला प्रत्येक डोसमध्ये असणार आहे. ओके, कारण आपल्या टोटल सिरपमध्ये 30 mg डोस असणार आहे. सगळ्यांना कॅल्क्युलेशन समजलं आहे, कसं कॅल्क्युलेट केलं आहे, लिहून घेतलं आहे का? रिमेनिंग पार्ट आहे तो मी जरा दाखवतो. सो हा तुमचा रिमेनिंग पार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की कसं डायल्युशन केलं आहे. प्रॉब्लेम समजला सगळ्यांना? पहिल्यांदा मी काय केलं की टोटल व्हॉल्यूम किती आहे, त्याच्यानंतर एका डोसमध्ये किती आहे लागणारं, टोटल लागणारं व्हॉल्यूम 100 ml आहे. त्याच्यानंतर मी एक डोस 5 mlचा आहे, त्याच्यावरनं मी डोस कॅल्क्युलेट केले 20 डोस. आणि त्याच्यानंतर 20 डोसने मला किती प्रत्येक डोसमध्ये किती mg पाहिजे ते कॅल्क्युलेट केले. म्हणजे काय केलं, 20 मल्टिप्लाय बाय 1.5 केलं म्हणजे मला 30 ग्रॅम भेटलं. म्हणजे टोटल 100 मध्ये मला फक्त 30 mg पाहिजे, हे मी आधी पहिल्यांदा आयडेंटिफाय केलं. त्याच्यानंतर त्यांनी मला काय सांगितलं की 2 mg इन इच 5 mlचा मार्केटेड साल्ब्युटॅमॉल सिरप आहे. मग मी त्याच्यानंतर काय केलं, त्याला 1 mg ला कन्वर्ट केलं आणि त्याचं मी 30 mg साठी मी कॅल्क्युलेशन करून घेतलं की 30 mg साठी मला किती ml लागणार आहे. ओके, सो फॉर दॅट पर्पज आय हॅव टू 30 mg मल्टिप्लाय बाय 5/2 ml. ओके, और 2.5 ml डायरेक्टली सुद्धा मी मल्टिप्लाय करू शकतो. सो इफ यू मल्टिप्लाय बाय दिस 30 मल्टिप्लाय बाय 2.5 ml और 5/2 दॅट विल्स युअर 75 ml. सो मला मार्केटेडमधलं 75 ml लागणार आहे आणि मी त्याला वॉटरने 100 ml साठी डिझॉल्व करून घेणार आहे और डायल्यूट करून घेणार आहे. त्याच्यामुळे माझा 100 mlचं सोल्युशन बनेल आणि त्याच्यामध्ये 30 mg हा डोस असेल टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ युअर साल्ब्युटॅमॉल. आणि त्यातलं जर मी 5 ml जर मी आता घेतलं तर काय होणार आहे, डायरेक्टली 1.5 mg विल बी डिलिवर्ड इन इच 5 ml ऑफ डोस. ओके, everybody understood this? सगळ्यांनी प्रॉब्लेम लिहून घेतला? ओके, सो अप टू दिस इज युअर पर्सेंटेज कॅल्क्युलेशन. So we have covered the first part under your pharmaceutical calculation, that is a percentage calculation. In our next lecture we will see alligation method. So I will provide the problems for your practice in our further lectures. Okay.